मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही राज्यातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत महिलांसाठी एक महत्त्वाची योजना आहे। या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपये मिळतात आणि त्यामुळे अनेक महिलांच्या जीवनात सुधारणा झाली आहे। तथापि योजनेला भरघोस प्रतिसाद मिळाल्यामुळे काही जणांनी या योजनेचा गैरफायदा घेतला आणि फसवणूक केली। यामुळे शासनाने योजनेच्या पात्रतेची पडताळणी करण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य केली आहे। ई-केवायसी प्रक्रियेच्या अंमलबजावणीसाठी मुदत 31 मार्च 2026 पर्यंत वाढवण्यात आली आहे। तथापि काही महिलांनी या प्रक्रियेत चूक केली आहे, ज्यामुळे योजनेचा लाभ मिळण्यात अडचणी येत आहे। त्या महिलांना त्यांच्या ई-केवायसी मध्ये सुधारणा करण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2026 आहे। यानंतर निकषांच्या अंतर्गत न येणाऱ्या महिलांना योजनेतून वगळले जाईल। सरकारने योजनेच्या लाभार्थीच्या पडताळणीची प्रक्रिया सुरू केली आहे आणि 31 मार्च 2026 पर्यंत सुधारणा न केलेल्या महिलांना योजनेचा लाभ मिळवणं कायमचं बंद होईल। यावर आधारित अंदाजे 50 ते 60 लाख महिलांना या योजनेतून बाहेर काढलं जाऊ शकतं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतंच अर्थसंकल्प सादर करताना योजनेला पुढे चालू ठेवण्याची घोषणा केली आहे आणि सरकारनं यंदाच्या अर्थसंकल्पात यासाठी 36,000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे।